स्वामी आई किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आज आपण मुलांना आवडणारा मोमोज हा प्रकार बनवणार मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कोबी, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, गाजर, मॅगी मसाला आणि मैद्याचे पीठ। तवा ठेवायचा आहे। 2 चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर प्रथम कांदा टाकायचा आहे आणि टोमॅटो स्लो गॅसवर हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि बारीक चिरलेले कोबी या सर्व भाज्यांचे असे मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। मिक्स केलेल्या भाज्या 10 मिनिटांसाठी आपण वाफवत ठेवायच्या आहेत। भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत। आता चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मॅगी मसाला टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण परत एकदा चमच्याने एकजीव करून 5 मिनिटांसाठी परत वाफवत ठेवायचं आहे। भाजी शिजेपर्यंत मी हे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे गोळे मी लाटून पण घेणार, कारण छोट्या साईजमध्ये बिना पिठावर हे लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मोमोजचं मिश्रण तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे ते भरायचं आहे आणि जसे आपण मोदक बनवतो तसं त्याला आकार द्यायचा। अशा प्रकारे हे मोमोज आपले तयार झालेले आहेत। आता स्लो गॅसवर हे आपण तळून घेऊ। तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात मोमोज तळून घेऊया। अशा प्रकारे हे मोमोज फ्राय झालेले आहेत। प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहेत।